हालेलुया, प्रेज लॉर्ड. आज आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक बद्दल बोलणार आहोत, वलांडनाच्या सणाबद्दल. आणि वलांडनाचा सण उत्पत्तीपासून प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत कसा परमेश्वराच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आज आपण उत्पत्तीपासून सुरू करणार आहोत आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये पर्यंत आपण जाणार आहोत. आणि हा जो प्रवास आहे हा किती रोचक आहे, हा प्रवास किती महत्वपूर्ण आहे आणि हा प्रवास प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी किती गरजेचा आहे आज आपण बघणार आहोत. प्रियानो, वलांडनाचा सण हा प्रत्येक यहुदी माणसासाठी गरजेचा होता की त्याने त्याचं पालन करावं. आणि क्रुसावर देण्याआधी येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये येतो हाच वलांडन सण साजरा करण्यासाठी. आणि विजयाने त्याचं स्वागत होतं. लोकांना जे चिन्ह चमत्कार त्यांनी केलेले असतात त्याच्याद्वारे त्यांना असं वाटतं की रोमी साम्राज्यामधून जर आम्हाला कोणी सुटका देईल तर हा राजा आमचा बनून आम्हाला सुटका देईल. आणि त्याला होसान्ना हुसान्ना म्हणून लोक यरुशलेमेमध्ये त्याचं स्वागत करतात. आणि येशू सुद्धा जो यहुदी होता वलांडनाच्या सणासाठी तो यरुशलेममध्ये येतो. आणि मग आज आपण बघणार आहोत की हे जे वलांडन सणाविषयी जे भाकीत आहे, जे भविष्य आहे, हे ऑलरेडी परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं होतं. आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जेव्हा आम्ही जातो 15व्या अध्यायाचं 13 आणि 14 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. उत्पत्ती 15:13 ते 14 वचनामध्ये लिहिलंय, परमेश्वर अब्राहमास म्हणाला, तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहील व तेथल्या लोकांचे दास्य करेल. आणि ते लोक 400 वर्ष त्यांना छळतील. मग ज्या राष्ट्रांचे दास्य ते करतील त्याचे मी पारिप्रत्य करेल. त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तिथून निघतील. तर येशू हे जे वलांडनाच्या सणाबद्दल परमेश्वराने ऑलरेडी अब्राहमाशी बोललं होतं की तुझी जी संतती असेल, तुझे जे वंश असेल, तो वंश मिस्रामध्ये जाईल, अन्य देशामध्ये जाईल. ज्या स्वतःचा नाही अशा देशात ते लोक जातील, त्यांचं दास्यत्व करतील आणि परमेश्वर त्यांना दास्यत्वामधनं सोडवेल खूप साऱ्या धनाबरोबर. तर प्रियांनो, ही जी भविष्यवाणी होती, ही जे परमेश्वराने भविष्य केलेलं होतं ते निर्गमनाच्या पुस्तकामध्ये 12व्या अध्यायाचं 40 आणि 42व्या वचनामध्ये आम्ही वाचतो. निर्गम 12व्या अध्यायाचं 40 ते 42 वचन, इस्रायल लोकांना मिसर देशात राहून 430 वर्ष लोटली. 430 वर्ष संपली त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून निघाल्या. परमेश्वराने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले. याकरिता परमेश्वरा प्रित्यर्थ ही जागरणाची रात्र आहे. इस्रायल लोकांसाठी पिढ्यान पिढ्या परमेश्वरा प्रित्यर्थ ही जागरणाची रात्र आहे म्हणून अवश्य पाळावी. तर परमेश्वराने हा जो वलांडनाचा सण आहे, जे अब्राहमाला सांगितलं होतं की तुझा वंश तुला माहित नाही अशा देशामध्ये जाईल, त्यांचं दासत्व करेल, परंतु एक दिवस मी त्यांना दासत्वातनं सोडवेल. आणि 430 वर्ष इस्रायली लोक मिस्रामध्ये राहतात. आणि जेव्हा त्यांना सोडवण्याचा वेळ येतो त्यावेळेस काय होतं आज आम्ही त्याच्याविषयी ऐकणार होतो. आणि हे जे मिस्रातनं इस्रायली लोकांना दासत्वातनं सोडवून कनानापर्यंत परमेश्वर कसं घेऊन गेला आणि ते जे दासत्वात न सुटणं होतं ते
आज आम्हाला आमच्या नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताने कसं दिलं, आज आम्ही ह्या दोन गोष्टी एक साथ बघणार आहोत. आणि हे जे प्रकटीकरण आहे परमेश्वरांनी दिलेलं, प्रियानो, इतकं छान आहे, इतकं सुंदर आहे, इतकं चपकल आहे की आम्ही सुद्धा बघू की खरोखर नवीन करार आणि जुना करार एकमेकांना कसे पुरे करतात आणि एकमेकांचे कसे साक्ष होतात, आज आपण या वचनांद्वारे बघणार आहोत. तर इस्रायली लोकांच्या विपत्ती, इस्रायली लोकांच्या क्लेश, त्यांचे त्रास, त्यांचा आकांत देवाने पाहिला आणि त्यांना मिस्रांच्या देशातून सोडवण्यासाठी मोशेला परमेश्वराने मिस्रामध्ये पाठवलं. आणि मिस्रांवर आपल्याला माहिती आहे की सगळा इतिहास, की मिस्रांवर मोशेद्वारे परमेश्वराने 10 पीडा पाठवल्या आणि त्यातली शेवटची जी 10वी पीडा होती ती मृत्यूची पीडा होती. आणि मग निर्गम 11व्या अध्यायाचं 4 ते 6 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. निर्गम 11वा अध्याय 4 ते 6 वचनामध्ये, मग मोशे म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो की आज मध्यरात्रीच्या सुमारास मी मिस्र देशातून फिरेल, तेव्हा मिस्राच्या सिंहासनावर बसणाऱ्या फारोपासून तो जात्यावर बसणाऱ्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचेही प्रथम वत्स मरतील. ही जी शेवटची पीडा होती, ज्यामुळे फारो मिस्रातनं इस्रायली लोकांना सोडवणार होता, ती जी शेवटची जी पीडा होती ती ही होती की परमेश्वर मिस्रातनं फिरणार होता मध्यरात्रीच्या सुमारास आणि सिंहासनावर बसणाऱ्या फारोपासून जात्यावर बसलेल्या दासीपर्यंतचे प्रत्येकाचे ज्येष्ठ पुत्र, इतकेच नाही तर गुरांचेही प्रथम वत्स परमेश्वर मारणार होता. पूर्वी कधी झाला नव्हता आणि पुढे कधी व्हायचा नाही असा मोठा हाहाकार मिस्र देशभर उडेल. तथापि इस्रायल लोकांपैकी कोणावरही, फार तर काय त्यांच्या पशुवरही कुत्रा देखील भुंकणार नाही. यावरून मी परमेश्वर मिस्री लोकात व इस्रायली लोकात कसा भेद ठेवितो हे तुम्हास कळेल. परमेश्वर मोशेला सांगतो की मध्यरात्रीच्या सुमारास एक मरी, एक पिढा मिस्र देशातून निघेल आणि प्रत्येक प्रथम जन्मलेलं जे मुलगा आहे तो मारण्यात येईल, परंतु इस्रायली लोकांवर कुत्रा सुद्धा भुंकणार नाही, परंतु मिस्रामध्ये हाहाकार होईल. आणि हे एक परमेश्वराने निवडलेले लोक आणि परमेश्वराने नाकारलेले लोक यांच्यामध्ये परमेश्वर एक फरक करेल. तो प्रियानो, आज सुद्धा परमेश्वर त्याच्या निवडलेल्या लोकांमध्ये आणि त्याने नाकारलेल्या लोकांमध्ये फरक करतो. हा पहिला फरक आज आपण जाणणार आहोत की मिस्र्यांमध्ये आणि इस्रायली लोकांमध्ये परमेश्वराने अंतर केले. मिस्र्यांचा प्रथम जन्मलेला परमेश्वराने मारून टाकला, परंतु इस्रायल लोकांमध्ये कुत्रा सुद्धा भुंकला नाही. एवढं मोठं काम परमेश्वराने केलं आणि ते आज नवीन करारामध्ये परमेश्वर कसं आमच्यासाठी करतो ते आज आम्ही बघणार आहोत. परमेश्वराच्या वचनामध्ये असं लिहिलंय की निर्गम 12:5-6 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तो जो विधी होता, वलांडनाचा जो विधी होता, त्याच्यामध्ये परमेश्वराने स्पेसिफिकली मोशेला आणि मोशेकडून इस्रायली लोकांसाठी सूचना दिल्या होत्या, आज्ञा दिल्या होत्या आणि त्याचं पालन करणं त्यांना इष्ट होतं, त्यांचं कर्तव्य होतं. आणि मग परमेश्वराने सांगितलं होतं, निर्गमाच्या 12व्या अध्यायाचं 5 आणि 6व्या वचनामध्ये असं लिहिलंय, कोकरू प्रत्येक घरासाठी
परमेश्वराने एक एक कोकरू घ्यायला सांगितलं होतं. कोकरू घ्यायचे ते निर्दोष असून 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरातला किंवा शेरडातला तुम्हाला वाटेल तो घ्यावा. आणि लिहिलंय या महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी तो वधावा. तो या इथे परमेश्वराने अशा आज्ञा दिल्या होत्या की एक निर्दोष असा कोकरा घ्यावा. मग तो तुम्ही मेंढरातला घ्या किंवा शेरडातला घ्या. 1 वर्षाचा तो असावा. सगळ्यात महत्वाचं तो निर्दोष असावा. आणि 14 दिवसापर्यंत त्या कोकराला तुम्हाला राखून ठेवायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये कुठलाही दोष, कुठला व्यंग, कुठला आजार आढळला नाही पाहिजे आणि मग तो त्याला वधलं पाहिजे. हेच जेव्हा नवीन करारामध्ये आम्ही येतो तेव्हा नवीन करारामध्ये जो कोकरा आहे प्रियांनो तो येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून योहान जो बप्तिस्मा देणारा योहान आहे तो येशू ख्रिस्ताला जेव्हा बघतो तेव्हा येशू ख्रिस्ताविषयी तो एक वाक्य असं बोलतो. अगर आम्ही योहानकृत शुभवर्तमानाचं 1 अध्यायाचा जर 29वं वचन वाचतो प्रियांनो तर लिहिलेलं आहे, दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. तर आम्हाला परमेश्वराने सगळ्या जगाची सगळी पाप हरण करणारा एक कोकरा दिलेला आहे आणि तो येशू ख्रिस्त आहे. 14 दिवस या कोकऱ्याला राखून ठेवण्यात आलं. येशू ख्रिस्ताला पण 14 दिवस शास्त्री, परुषी, राजे आणि न्यायी या लोकांनी पारखलं आणि त्यांनी पण पिलातासारख्या राजांनी पण हे त्याच्याविषयी बोललं की याच्यामध्ये मला कुठलाही दोष आढळून आलेला नाही. तर त्या लोकांनी येशू ख्रिस्ताविषयी असं सर्टिफिकेट दिलं की येशू ख्रिस्त निष्पाप आहे. जसं त्या कोकऱ्याला आम्ही निष्पाप म्हणून जुन्या करारामध्ये मोशेनी सांगितलं होतं निवडा. येशूला पण शास्त्री परुषी लोकांनी पारखलं आणि त्याच्यामध्ये कुठलाही दोष आढळला नाही. परंतु त्याच्यावर आपल्याला माहिती आहे की याच लोकांनी खोटे दोषारोप केले आणि येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर वधण्यात आलं. आणि वलांडनाच्या सणामध्ये तो जो 1 वर्षाचं जे कोकरू आहे, जे निर्दोष आहे, त्याला असं सांगितलंय की त्याला वधावं. आणि येशू ख्रिस्त आमच्यासाठी एक शेवटचा बळी ठरला, ज्याच्यानंतर मग बळी देण्याची गरज नाही पडली. आणि मग इथे त्यांना एक सूचना अशा दिल्या होत्या प्रियांनो. बघा, जे जुन्या करारामध्ये जे इस्रायली लोकांना मोशेद्वारे परमेश्वराने सांगितलं होतं ते नवीन करारामध्ये आपण कसं पूर्ण करत आहोत आज मी तुम्हाला प्रत्येक वचनाद्वारे सांगणार आहे. आणि ते किती सुंदररित्या आज आमच्या आयुष्यामध्ये पूर्ण होत आहे ते आम्ही बघत आहोत. निर्गमन 12:7-8 मध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या घरात त्याचे मांस, जे कोकरा वधलेला आहे, त्या ज्या घरात त्याचे मांस खावयाचे असेल त्या घराच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे. जेव्हा तो जे कोकरू वधण्यात येईल त्याचं रक्त तुम्हाला गोळा करायचं आहे आणि ते रक्त जे चौकट आहे त्याच्या दोन्ही दारबाह्यांना आणि त्याच्या कपाळपट्टीला लावायचं. खाली उंबऱ्याला नाही लावायचं, कारण उंबऱ्याला पाय लागतात, ते रक्तावर पाय पडले नाही पाहिजे. म्हणून मोशेला सांगितलं होतं की जी चौकट आहे त्याच्या दोन्ही दारबाह्यांना आणि कपाळपट्टीला ते जे रक्त आहे ते लावायचं आहे. आणि त्यात पुढे असं लिहिलेलं आहे की मांस कच्चे खाऊ नये आणि पाण्यात शिजवून खाऊ नये,
तर ते विस्तवावर भाजून खावे. आणि 8व्या वचनाचं सांगतं की त्यांनी त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून बेखमीर भाकरी व कडू भाजी बरोबर खावं. तर हे जे मांस आहे ते शिजवण्यासाठी वगैरे त्यांच्याकडे वेळ नव्हता. परमेश्वराने सांगितलं की त्याचं मांस जे आहे ते विस्तवावर भाजावं आणि विस्तवावर भाजून खावं. आणि मग नवीन करारामध्ये येशू ख्रिस्त आम्हाला एक खूप मोठी आज्ञा देत आहे. योहानकृत शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायात 53वं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. नवीन करारामध्ये जो प्रभुभोज आम्हाला घ्यायला सांगितलेला आहे आणि प्रभुभोजामध्ये जी भाकरी आम्ही खात असतो, ती भाकरी मोडल्यानंतर ती भाकरी येशू ख्रिस्ताच्या देहाला दर्शवते. आणि तो जो दाखरसाचा जो प्याला आहे तो येशूच्या रक्ताला दर्शवतो. आणि सिंबॉलिकली आम्ही येशूचं देह आणि येशूचं रक्त पितो. आणि जे ते पितात आणि येशूचं देह खातात, प्रियांनो, त्यांच्यामध्येच जीवन आहे असं परमेश्वराचं वचन सांगतं. आणि प्रियांनो, या इस्रायली लोकांना पण मोशेद्वारे देवाने हे सांगितलं होतं की जे कोकरू तुम्ही बलिदान करतात ते तुम्ही कपाळपट्टीला आणि दार बाह्यांना लावायचे. ते तुमच्यासाठी प्रोटेक्शन असणारे, संरक्षण असणारे. 10वी जी पीडा आहे, जे मृत्यूची जो पीडा आहे त्याच्यापासून इस्रायली लोकांचं संरक्षण होणार होतं. आणि प्रियांनो, आजही येशूचं रक्त आम्हाला मृत्यूपासून वाचवतं. त्यावेळेस त्या वलांडनाच्या दिवशी त्या कोकऱ्याच्या रक्ताने इस्रायली लोकांना परमेश्वराच्या कोपापासून, परमेश्वराने जे मृत्यूची जी पीडा आणली होती त्याच्यापासून वाचवलं. आणि नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताचं रक्त ज्यांच्यावर पण आहे, ज्यांच्यामध्ये पण आहे, त्यांच्यामध्ये जीवन आहे असं सांगितलेलं आहे. आणि प्रियांनो, आजही तेच रक्त, येशू ख्रिस्ताचं पवित्र आणि शुद्ध रक्त आम्हाला अनंत काळाच्या मृत्यूपासून वाचवत आहे. पुढे असं लिहिलेलं आहे की मृत्यू त्या रक्ताला बघून पुढे जाईल. आणि मग जेव्हा त्या कोकराचं रक्त दरवाजावर लावलेलं जाईल तेव्हा असं लिहिलेलं आहे की जी मृत्यूची पीडा परमेश्वर स्वतः घेऊन येणार आहे. निर्गमाच्या 12व्या अध्यायात 12-13 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, कारण या रात्री मिस्र देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकील आणि मिस्र देशातील सर्व देवांना शासन करेल, देवांचे शासन करील. मी परमेश्वर आहे. रात्री जेव्हा परमेश्वर त्या मृत्यूला घेऊन जाईल तेव्हा मिस्र देशात फिरून प्रत्येक मिस्र्याचे प्रथम जे जन्मलेले लेकरं आहेत त्यांना तो मारेल. आणि देवांना, मिस्रांच्या देवांना पण तो शासन करेल. आणि 13व्या वचनामध्ये असं लिहिलंय, आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरता खून असे होईल. रक्त पाहिल तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईल. त्या रक्ताला बघून परमेश्वर ओलांडणार होतात. आणि म्हणून याला वलांडनाचा सण असं म्हणतात. मिस्र देशाच्या लोकांना मी मारील तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावयाचा नाही. म्हणून प्रियांनो, आमच्यासाठी येशूचं रक्त नवीन करारामध्ये खूप महत्वाचं आहे. त्या रक्ताद्वारे आमच्या सगळ्या पापांची क्षमा झालेली आहे. आणि आज ज्याच्यावर पण ते रक्त आहे, ज्याच्यामध्ये ते रक्त आहे, त्यांना परमेश्वर येशू ख्रिस्त जेव्हा येईल तेव्हा स्वर्गामध्ये तो घेऊन जाईल. आणि मग आमच्यासाठी जीवनातनं मृत्यूमधनं जीवनामध्ये ऑलरेडी आम्ही प्रवेश करू. आणि प्रियांनो, आमच्यासाठी दुसरा मृत्यू असणार नाही. 1 पत्रस 1 पत्राचं
पहिल्या अध्यायाचं 18 आणि 19व्या वचनामध्ये लिहिलंय, कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवान वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. येशूच्या रक्ताद्वारे आम्हाला मृत्यूपासून परमेश्वर देव बाप्पाने मुक्त केलेला आहे. आणि प्रियांनो, आम्ही येशूच्या रक्ताद्वारे आम्ही मृत्यूपासून ओलांडले गेले आहोत. परमेश्वराने आम्हाला ओलांडलं आहे. परमेश्वराने आम्हाला त्या रक्ताखाली झाकलं आणि मृत्यू आम्हाला ओलांडून गेला. आणि म्हणून जे येशू ख्रिस्ताच्या रक्तावर विश्वास ठेवतात, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी दुसरा मृत्यू जो नरकामध्ये आहे तो असणार नाही. आम्ही मृत्यूतून जीवनामध्ये पार होऊन गेलो. आणि मग परमेश्वर त्यांना सांगतो की जो भाजलेलं जे मांस आहे त्याच्याबरोबर बेखमीर भाकरी, खमीर हे पापाला दर्शवतो. त्यांना सांगितलं की तुम्ही जे पीठ मळणार आहात त्याच्यामध्ये खमीर टाकू नका, कारण खमीर टाकून त्या पिठाला ठेवावं लागायचं, ते पीठ फुगायचं आणि मग त्या फुगलेल्या पिठाच्या भाकरी इस्रायली लोक खात असत. मग आता देव त्यांना म्हणतो की आता खमीर टाकू नका, खमीर आपल्या घरातनं बाहेर काढून टाका आणि बेखमीर भाकरी. आणि हे जसं मी सांगितलं की खमीर पापाला दर्शवतं, तर जेव्हा तुम्ही मिस्रातनं बाहेर निघाल तेव्हा मिस्रातली पाप मिस्रामध्येच सोडून द्या, मिस्रांची संगती मिस्रामध्येच सोडून द्या आणि बेखमीर रोटी ज्याच्यामध्ये खमीर नाहीये आणि तुमच्यामधलं पाप काढून तुम्ही पाप तिथेच ठेवून बाहेर निघा. आणि दुसरी गोष्ट तिथे सांगितली, कडू भाजी. इस्रायली लोकांना परमेश्वराने एक खूप स्पष्ट, देखा आमचं परमेश्वर किती स्पेसिफिकली डिटेलमध्ये आम्हाला सूचना देतो. आणि यांना सांगितलं होतं की तुम्ही ते जे मांस आहे ती विस्तवावर भाजलेलं मांस विस्तवावर भाजून बेखमीर भाकरी व कडू भाजी बरोबर खावं. आणि कडू भाजी जी होती, परमेश्वर त्यांना सांगत होतं की मिस्रातल्या ज्या कडू आठवणी आहेत, मिस्रांनी जे तुमच्यावर टाकलेले जे त्रास होते, क्लेश होते, तुम्हाला जे सतावलं होतं, तुम्हाला जे तुम्ही जे तिथे त्रासलेले होते, वैतागलेले होते, ते सगळं जे काही कडू आठवणी आहेत त्या तिथेच सोडायच्या आहेत. आणि एक नवीन उमेदीने, एक नवीन आशेने, एक नवीन विश्वासाने तुम्हाला तिथून बाहेर निघायचं आहे. आणि म्हणून नवीन करारामध्ये सुद्धा परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही पण मागचे सगळे विसरून पुढील गोष्टींकडे परमेश्वराने जे आम्हाला एक गोल दिलेला आहे, परमेश्वराने जे आम्हाला एक रेस आमच्यासाठी ठेवलेली आहे, आम्हाला एक आम्हाला रेस मध्ये पळायचं आहे, पण ती रेस कुणाच्या विरुद्ध नाहीये, परंतु कुणाबरोबर जिंकायची नाहीये. तर आमच्या जीवनाची जी रेस आहे ती आम्हालाच त्याच्यामध्ये पळायचं आहे आणि आम्हाला पुढं पूर्ण करायची आहे. विश्वासाची जी आमची दौड आहे ती आम्हालाच पूर्ण करायची. शर्यत ज्याला आम्ही म्हणू शकतो. तो प्रियांनो, जेव्हा आम्ही शर्यतीत पळत असतो तेव्हा मागच्या सगळ्या गोष्टी आम्ही मागेच ठेवतो. तसंच परमेश्वर सांगतो की आजपर्यंत जे काही तुमच्या आयुष्यामध्ये वाईट घडलेलं आहे, दुष्टपणा झालेला आहे, तुमच्यावर अन्याय झालेला आहे, तुमच्याबरोबर खूप साऱ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत की ज्या तुमच्यासाठी सहन करण्याच्या बाहेर होत्या, परंतु आता जेव्हा तुम्ही एक नवीन आयुष्य येशू ख्रिस्ताबरोबर सुरू करणार आहात तर मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जा. ती जी कडू भाजी होती, परमेश्वर त्यांना सांगत होता की त्या कडू भाजी बरोबर सगळा कडूपणा तिथेच सोडा आणि आता एक नवीन आयुष्याला सुरुवात करा. इस्रायली लोकांचे भविष्य
परमेश्वराने वलांडनाद्वारे बदलले होते. गुलामगिरीतून आणि दुःखातून त्यांना अधिकारी बनण्यासाठी परमेश्वर घेऊन जात होता. आणि देव असं त्यांच्याकडनं इच्छित होता की आता कडूपणा काढून टाका आणि एक नवेपणाने नवीन भविष्याला सामोरं जा. वलांडन हे जे एक एका जीवनातनं दुसऱ्या जीवनामध्ये जे प्रवेश करणं होतं प्रियांनो, आज ते इस्रायली लोकांसाठी गुलामगिरीमधून मृत्यूमधून नवीन जीवनामध्ये प्रवेश करणं होतं. कारण मिस्रामध्ये त्यांच्यासाठी मृत्यू ठेवलेला होता. त्या मृत्यूतनं त्यांना नवीन जीवनामध्ये प्रवेश होता. गुलामगिरीतून त्यांना स्वतंत्रता मिळणार होती आणि दास्यत्वमधनं त्यांना अधिकारी बनण्यासाठी जायचं होतं. तर तसंच प्रियांनो, आज जेव्हा मी येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये घेतो तेव्हा आमच्या सुद्धा मृत्यूतून नवीन जीवनामध्ये, अनंत काळाच्या जीवनामध्ये प्रवेश होतो. पापाच्या गुलामगिरीतून आम्हाला स्वतंत्र करण्यात येतं आणि या मृत्यूच्या दासत्वामधनं आम्हाला येणाऱ्या परमेश्वराच्या राज्यामध्ये अधिकारी म्हणून निवडण्यात आलेलं आहे. तर प्रियांनो, हे आत्मिक सत्य आज आम्हाला समजून घ्यायचं आहे की येशू ख्रिस्त फक्त चिन्ह चमत्कार करण्यासाठी आमच्या जीवनामध्ये नाहीये, आम्हाला फक्त एक आशा देण्यासाठी नाहीये. तर प्रियांनो, जे विश्वास करतील त्यांच्यासाठी अनंत काळचं जीवन येशू ख्रिस्ताबरोबर असणार आहे, हे आज आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आमच्यासाठी ज्या पापामुळे सार्वकालिक मृत्यू येणार होता, येशू नामक कोकऱ्याने त्याच्या रक्ताद्वारे तो आमच्या जीवनातून काढून टाकला आणि भरपूरतेचं आणि सार्वकालिकाचं जीवन आम्हाला दिलेलं आहे. तर फक्त मृत्यूपासून नाही, परंतु पापाच्या दास्यत्वातनं परमेश्वराने आम्हाला मुक्त केलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या प्रियांनो, की जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे त्यांची पापांची क्षमा होते. आणि दुसरी खूप महत्वाची गोष्ट येशूवरच्या विश्वासाद्वारे आमच्या जीवनामध्ये होते, ते म्हणजे येशू ख्रिस्ताचा आत्मा, पित्याचा आत्मा आमच्या आतमध्ये येऊन लागतो, आमच्या हृदयावर तो राज्य करतो, जिथे जीवनाचा उगम आहे. आणि मग जे पाप आम्ही करत होतो त्या पापाच्या दास्यत्वातनं पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आम्ही बंधनमुक्त होतो. आणि पवित्र आत्मा पवित्रतेचा आत्मा आहे, परमेश्वराचा आत्मा आहे. जेव्हा पवित्र आत्मा आमच्या जीवनाचा कंट्रोल घेतो त्यावेळेस प्रियांनो, पापाची बंधनं गळून पडतात, पापाच्या बेड्या आमच्या आयुष्यातनं गळून पडतात आणि आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे पवित्रतेमध्ये चालायला लागतो. हेच हा जो एक प्रवास आहे प्रियो, हा येशू ख्रिस्ताने दिलेल्या येशू ख्रिस्ताच्या आत्म्याबरोबर चालू होतो. आणि मग खरोखर आम्ही पवित्रतेमधून पवित्रतेकडे जायला लागतो. आणि प्रियानो, खरोखर हा जो अद्भुत प्रवास आहे तो खूप सुंदर बनतो. तरीही आज परमेश्वर म्हणतो की मी येशू ख्रिस्त, तो जो निष्पाप निर्दोष कोकरा त्या क्रुसावर मारला गेला, त्याच्या रक्ताद्वारे आमची पापांची क्षमा झाली, आम्हाला स्वतंत्र केलं गेलं, तरीही आज कुठला मिस्र आम्हाला पारतंत्र्यात ठेवत आहे, कुठला मिस्र आज आम्हाला गुलामगिरीत ठेवत आहे. आमचे स्वभाव, आमचं चरित्र, आमची व्यसनाधीनता, आमचे आळशीपण, अशा काय गोष्टी आहेत की येशू ख्रिस्ताने आम्हाला स्वतंत्र करून सुद्धा 2000 वर्षापूर्वी आजही आमच्या जीवनामध्ये पापाचं साम्राज्य आहे, पापाचं दास्यत्व आहे. आजही आम्ही आमच्या आत्मिक मिश्रामध्ये राहत आहोत. तो प्रियांनो, येशू ख्रिस्ताने तर आम्हाला स्वतंत्र केलेलं आहे, पण काय आम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र केले गेले आहोत का? आज येशूच्या रक्ताद्वारे आमचे सगळे पापाचे बंधन तुटले जातील. आज खऱ्या अर्थाने आम्ही विश्वास ठेवू की कोकराच्या रक्ताद्वारे परमेश्वराने
लक्षात घ्या प्रियांनो, मिस्रातल्या पहिल्या जन्मलेल्या मारून टाकलं, जन्मलेल्याला मारून टाकलं, परंतु इस्रायली लोकांच्या लेकरांना वाचवलं कोकऱ्याच्या रक्ताद्वारे. तर आज परमेश्वराचं जे कोकरू, जे येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्राच्या रक्ताद्वारे, आज आम्ही कसे मृत्यूपासून वाचवले जाणार नाही. प्रियांनो, आज आम्हाला लक्षात घ्यायचंय की ते जे वलांडण होतं ते आज आमच्या आयुष्यामध्ये आलेलं आहे का. खरोखर त्यावेळेस फारोने जो राजा होता त्याला पण कळालं की यांचा परमेश्वर किती सत्याचा परमेश्वर आहे, यांचा परमेश्वर किती सामर्थ्याचा परमेश्वर आहे, आणि किती मोठं अंतर त्यांनी मिस्री आणि इस्रायली लोकांमध्ये केलेलं आहे. मिस्र्यांच्या गुराढोरांपासून मनुष्यापर्यंत प्रत्येकाचा पहिला जो पुत्र होता मेला, परंतु इस्रायली लोकांचा कुत्रा सुद्धा भुंकला नाही. याच्यावरून त्यालाही कळालं की इस्रायली लोकांचा परमेश्वर किती सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. प्रियांनो, तोच आज आमचा परमेश्वर आहे. आणि आज आम्हाला परमेश्वराच्या येणाऱ्या क्रोधापासून, परमेश्वराच्या त्या रागापासून, त्या परमेश्वराच्या जळणाऱ्या अग्नीपासून फक्त येशू ख्रिस्ताचं रक्त वाचू शकतं. आणि आज सैतानाची सारी बंधनं, सगळे आजार, सगळे सताव जे काही आज आमच्या आयुष्यावर आहे, येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुटणार आहे. येशू स्वतंत्र करतो तर खऱ्या अर्थाने आम्ही प्रियांनो स्वतंत्र झालेले लोक आहोत. जे घरांच्या चौकटीवर व दरवाजांवर रक्त लावलेलं आहे ते आज आमच्या कपाळपट्टीवर लावलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, त्या रक्ताद्वारे आज आमचा बचाव झालेला आहे. अब्राहमाबरोबर परमेश्वराने एक करार केला होता आणि तो करार येशू परमेश्वराने पाळला. आणि प्रियांनो, आज आमच्या बरोबर अब्राहमाला परमेश्वराने सांगितलं, जसं आम्ही 15व्या उत्पत्तीच्या अध्यायामध्ये वाचलं की अब्राहमाची संतती परदेशात जाईल, 400 वर्ष राहील, आणि 400 वर्षानंतर परमेश्वर त्यांना त्या गुलामगिरीतनं मुक्त करेल आणि त्यांना तो सोडवेल. आणि जेव्हा तो करार करत होता परमेश्वर अब्राहमाबरोबर, अब्राहमाला सांगितलं होतं की प्राणी आणि पक्षी यांना त्यांचे 2 भाग कर आणि त्यांना तू 2 भाग करून ठेव. आणि मग त्या 2 भाग केलेल्या प्राण्यांमधनं परमेश्वर चालत गेला. ते जे रक्त होता तो रक्ताचा करार त्यांनी अब्राहमाबरोबर केला होता. आणि नवीन करारामध्ये परमेश्वर आमच्या बरोबर एक नवीन करार करतो. जेव्हा प्रभू भोज आम्ही घेतो तेव्हा परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, 1 करंथीकराच्या पहिल्या अध्यायाचं 11व्या अध्यायाचं 23वं वचन आमध्ये असं लिहिलेलं आहे की जेव्हा पण आम्ही प्रभुभोज घेतो तेव्हा आम्ही हे कबूल करतो, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्यांनी भाकर घेतली, आभार मानून मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे माझ्या तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ करा. आणि मग भोजन झाल्यावर त्यांनी प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवीन करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. तर येशू ख्रिस्ताचं जे रक्त आहे आमच्यासाठी एक नवीन करार आहे आणि त्या कराराच्या अनुसार येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आमची सगळी पापे माफ झालेली आहेत. म्हणून मत्तय शुभवर्तमानाचं 26व्या अध्यायाचं आम्ही 28वं वचन वाचतो तर लिहिलेलं आहे की हे माझे कराराचे रक्त, नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. आणि हा जो नवीन करार आहे, नवीन करारामधला जो रक्ताचा नवीन करार आहे तो आम्हाला हे स्पष्टपणे सांगतो, जर माझ्या पापांसाठी येशू ख्रिस्ताचं रक्त त्या वधस्तंभावर जर सांडलं गेलं आहे तर मला आज पाप करण्याचा अधिकार आहे का?
ज्या पापासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळला गेला, त्याच्या शरीरातला शेवटचा एक ड्रॉप सुद्धा, एक थेंब सुद्धा त्या क्रुसावर वाहिला गेला. आज त्या रक्तासमोर जेव्हा आम्ही उभं राहतो आणि ते रक्त जेव्हा आम्ही प्रभू भोजाच्या दिवशी पितो, त्या समयी पितो, तेव्हा आम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की जेव्हा त्या रक्तामध्ये मी सहभागी होतो तर मला आज पाप करण्याचा किती अधिकार असला पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, जेव्हा प्रभू भोज घेतो आम्ही स्वतःला, परमेश्वराने सांगितलं आहे की परखा, स्वतःचं स्कॅन करा आणि बघा कुठे पाप लपलेलं आहे आणि पश्चातापाद्वारे त्याला काढून टाका. दुसरी गोष्ट ही आहे की इस्रायली लोकांचा पाण्याचा व आत्म्याचा बप्तिस्मा झाला होता. जेव्हा परमेश्वराने इस्रायली लोकांना मिस्रातनं कनानामध्ये घेऊन जात होता, तेव्हा परमेश्वरांनी इस्रायली लोकांना शुद्ध केलं. इस्रायली लोकांना पाण्याचा आणि आत्म्याचा बप्तिस्मा दिला. आणि म्हणून नवीन करारामध्ये जेव्हा आम्ही पहिलं करंथीकराचं पत्र 10व्या अध्यायाचं 1 ते 2 वचन वाचतो, तेव्हा परमेश्वराचं वचन आम्हाला किती स्पष्टपणे बघा प्रियांनो, आज परमेश्वराचं वचन, जुना करार आणि नवीन करार एकमेकाला कसे कॉम्प्लिमेंट करतात, एकमेकाला कसे सिद्ध करतात, एकमेकामध्ये कसे मिसळलेले आहेत हे आपण बघू शकतो. आणि मग पहिल्या करंथीकराच्या पहिल्या पत्राचं 10व्या अध्यायाचे पहिले 2 वचन हे सांगतात, बंधुजन हो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बप्तिस्मा झाला. आणि परमेश्वराचं वचन असं सांगतं की दिवसासाठी मेघस्तंभ आणि रात्रीसाठी अग्निस्तंभ परमेश्वराने त्याच्या आत्म्याद्वारे त्याची उपस्थिती इस्रायली लोकांबरोबर पाठवली होती. आणि जेव्हा ते मेघस्तंभामधून जात होते आणि लाल समुद्र दुभागून जेव्हा इस्रायली लोक लाल समुद्राच्या पार गेले, तेव्हा वचन हे सांगतं की मेघस्तंभाद्वारे त्यांचा पवित्र आत्म्याचा बप्तिस्मा झाला आणि लाल समुद्रातनं जेव्हा ते पार झाले त्यावेळेस त्यांचा पाण्याचा बप्तिस्मा झाला. आणि म्हणून नवीन करारामध्ये येशू ख्रिस्त योहानकृत शुभवर्तमानाच्या 3ऱ्या अध्यायात 5व्या वचनात निकोदेमसला असं म्हणतो, योहान 3:5 मध्ये लिहिलेलं आहे बघा, नवीन करारामध्ये पाण्याचा आणि पवित्र आत्म्याचा बप्तिस्मा घेतल्याशिवाय परमेश्वर म्हणतो की येशूने उत्तर दिले निकोदेमाला की मी तुला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. प्रियांनो, मिस्रातनं कनानामध्ये जाण्यासाठी इस्रायली लोकांना परमेश्वराने मेघाच्या स्तंभातून पवित्र आत्म्याचा बप्तिस्मा दिला आणि लाल समुद्रामध्ये घेऊन जाऊन पाण्याचा बप्तिस्मा दिला. तर परमेश्वराने दिलेली भूमी मिळवण्यासाठी इस्रायली लोकांचा डबल बप्तिस्मा झाला. आणि आज जेव्हा आम्ही पापातून पवित्रतेमध्ये, पृथ्वीवरून स्वर्गामध्ये आणि आज मृत्यूमधून अनंत काळाच्या जीवनामध्ये जात आहोत, तर आमचा पण एक 2 बप्तिस्मे झाले पाहिजे, आत्म्याचा आणि पाण्याचा. आणि मग निकोदेमाला परमेश्वर येशू ख्रिस्त हे सांगतो की पाण्याचा आणि आत्म्याचा बप्तिस्मा झाल्या वाचून कुणालाही नवीन जीवनामध्ये प्रवेश करता येत नाही. आणि म्हणून आमच्यासाठी नवीन करारामध्ये 2 बप्तिस्मे ठेवलेले आहे. पाण्याचा बप्तिस्मा पश्चातापाचा बप्तिस्मा आहे. आणि आम्ही असं सांगतो पाण्याचा बप्तिस्मा घेतो तेव्हा की परमेश्वरा, मी माझं पापाचं जीवन त्या पाण्यामध्ये सोडलेलं आहे आणि नवीन जीवनामध्ये पुनरुत्थानाद्वारे आज मी तुझ्या बरोबर माझं जीवन जगत आहे. आणि जेव्हा आम्ही पाण्याचा बप्तिस्मा घेतो, परमेश्वराच्या आत्म्याचा बप्तिस्मा आम्हाला मिळतो आणि मग आम्ही आमचा जो कनान आहे त्याच्याकडे आमची वाटचाल सुरू होती. इस्रायली लोकांसाठी जी
प्रॉमिस लँड होती प्रियांनो, परमेश्वराने दिलेलं जे राष्ट्र होतं ते कनान होतं. आणि म्हणून निर्गम 3:8 मध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वराने मोशेला सांगितलं की मिस्रातनं हे लोक इकडे तिकडे भटकणार नाहीत, मी त्यांना कुठेही सेटल करणार नाही. तर मिस्रामधून निघायच्या आधीच परमेश्वराने इस्रायली लोकांसाठी एका सुंदर राष्ट्राची नियुक्ती केली होती. एक सुंदर राष्ट्र, भरपूरतेचं राष्ट्र त्यांनी इस्रायल लोकांसाठी दिलं होतं. आणि म्हणून निर्गम 3:8 मध्ये वचन हे सांगतं की त्याने मिस्र्यांच्या हातून सोडवावे, त्यास मिस्र्यांच्या हातून सोडवावे आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाच्या प्रवाह जिथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबुसी यांच्या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. परमेश्वराने फक्त इस्रायली लोकांना दास्यत्वातनं नाही काढलं. परमेश्वराच्या लेकरांनो ऐकून घ्या की फक्त गुलामगिरीतनं नाही काढलं, क्लेशातनं, त्रासातनं नाही काढलं, तर त्यांना चांगल्या व मोठ्या देशात जिथे दुधामधाचे प्रवाह वाहतात अशा भरपूरतेच्या देशामध्ये घेऊन गेलं. परमेश्वर जेव्हा पण कुठलंही काम करतो प्रियांनो, ते काम असं छोटं नसतं, ते काम इतकं अद्भुत आणि आमच्या विचाराच्या पलीकडचं असतं. इस्रायली लोकांचं दास्यत्व संपलं आणि परमेश्वराने त्यांना सांगितलं की 430 वर्ष तुम्ही कष्ट भोगले, आता तुम्हाला आरामासाठी, तुमच्या खाण्यापिण्यासाठी, तुमच्या भरपूरतेसाठी मी तुम्हाला एक चांगल्या आणि मोठ्या देशात घेऊन जात आहे जिथे दुधामधाच्या नद्या वाहत आहेत. आणि आमच्यासाठी आमचा कनान परमेश्वराने प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 21व्या अध्यायाचा 3 आणि 4 वचनामध्ये लिहिलेला आहे. आज आम्ही स्वर्गामध्ये पण राहणार नाही आहोत, स्वर्गामध्ये आम्ही फक्त 7 वर्ष राहणार आहोत प्रियांनो. त्याच्यानंतर 1000 वर्ष आम्ही पृथ्वीवर येशू बरोबर राहणार आहोत. आणि 1000 वर्षानंतर जेव्हा येशू ख्रिस्त शैतानाला त्या नरकामध्ये टाकेल त्यावेळेस लिहिलेलं आहे. प्रकटीकरणाचं 21व्या अध्यायाची पहिली काही वचनं आपण वाचूया. नंतर मी नवीन आकाश, नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी नवीन यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेली नवरीप्रमाणे सजवलेली होती. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती अशी, पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे, त्याच्या बरोबर देव आपली वस्ती करील, त्यांच्या बरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. प्रियांनो, आज परमेश्वर आम्हाला सांगत आहे की तुम्हाला मी फक्त मृत्यूतनं अनंत काळाच्या सार्वकालिकामध्ये घेऊन जात नाही, मी फक्त पृथ्वीवरनं तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाही, परंतु तुमच्यासाठी नवीन आकाश, नवी पृथ्वी बनवत आहे. त्या नवीन पृथ्वीवर नवीन यरूशलेम येत आहे आणि त्या यरूशलेमेमध्ये येशू ख्रिस्त आमच्या बरोबर सार्वकालिकापर्यंत, सार्वकालिक आम्हाला नाही माहिती किती हजार, किती लाखो, किती करोडो वर्ष आहेत, परंतु तो आमचा परमेश्वर बनून, तो आमचा देव बनून, आम्ही त्याची लोक बनून राहणार आहोत. आणि प्रियांनो, परमेश्वराने दिलेली आमच्यासाठी किंवा परमेश्वराने आमच्यासाठी योजलेली ही योजना आहे. आणि मग परमेश्वर म्हणतो की मागच्या सगळ्या आठवणी परमेश्वर पुसून टाकणार आहे, आमचे अश्रू पुसणार आहेत, दुःख असणार नाही, कष्ट असणार नाही, कुठल्याही प्रकारचे व्याधी तिकडे असणार नाहीत. आणि अनंत काळासाठी, सार्वकालिकासाठी परमेश्वर आमच्या बरोबर असेल. परंतु जेव्हा इस्रायली लोक मिस्रातनं निघाले त्यावेळेस 6 लाख पुरुष होते आणि माहित नाही किती स्त्रिया आणि किती मुलं होती. 40 वर्ष ते त्या जंगलामधनं फिरत होते. आणि या 40 वर्षामध्ये परमेश्वराने त्यांच्यावर संकट, प्रॉब्लेम म्हणजे 40 वर्ष परमेश्वर त्यांना
त्या जंगलातनं घेऊन गेला हे बघण्यासाठी की त्यांच्या मनामध्ये काय आहे आणि ते परमेश्वराच्या आज्ञा पाळतात की नाही. कारण परमेश्वरांनी दिलेल्या राष्ट्रामध्ये जाण्यासाठी इस्रायली लोकांना स्वतःला तयार करायचं होतं. इतक्या दिवस 430 वर्ष गुलामगिरीमध्ये राहणाऱ्या लोकांना आता अधिकारी बनायचं होतं. तर परमेश्वर त्यांना हे 40 वर्ष ट्रेनिंग देत होता आणि त्या ट्रेनिंग मध्ये जे लोक वाचले तेच लोक कनानामध्ये पोहोचले. प्रियांनो, आज आम्हाला माहितीये की येशू ख्रिस्त आमच्यासाठी मेला, आमच्यासाठी पुन्हा जगला, पुन्हा उठवला गेला आणि आज तो परत आम्हाला घ्यायला येणार आहे. परंतु आज जो समय आम्हाला दिलेला आहे, जो क्लेशाचा आहे, त्रासाचा आहे, सतावचा आहे, आज खूप सारे प्रॉब्लेम आमच्या जीवनामध्ये आहेत, परंतु हा आमचा ट्रेनिंग पिरियड आहे. आम्हाला जर येशू ख्रिस्ताच्या येणाऱ्या सार्वकालिकामध्ये अधिकारी बनायचं आहे तर ती 40 वर्ष जशी इस्रायली लोकांच्या जीवनामध्ये टाकली तशीच आमचा जीवनकाल आज परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये टाकलेला आहे. हा आमच्यासाठी एक असा पिरियड आहे की परमेश्वर बघत आहे की आमच्यामध्ये येशू ख्रिस्तासाठी किती विश्वास आहे, आम्ही टिकून राहू की नाही, आम्ही शेवटपर्यंत विश्वासामध्ये बनून राहू की नाही, येशू ख्रिस्तासाठी मरण सोसणं सुद्धा आम्ही स्वीकारू की नाही. आज आमच्या हृदयामध्ये परमेश्वरासाठी किती प्रेम आहे आणि आज आम्ही न कुरकुर करता परमेश्वराच्या आज्ञेमध्ये चालतो की नाही, आज हे परमेश्वर बघत आहे. आणि प्रियांनो, 6 लाख इस्रायली निघाले, फक्त 2च इस्रायली कनानामध्ये पोहोचले. आज खूप सारा मसीह समाज येशू ख्रिस्ताकडे येत आहे, पण प्रियांनो, खरोखर जेव्हा येशू ख्रिस्त येईल तेव्हा किती लोक येशू ख्रिस्ताबरोबर उचलले जातील हे बघणं खूप जरुरी आहे. आणि मग इस्रायली लोकांच्या चुका कुठे झाल्या आज आम्हाला बघणं जरुरी आहे की वलांडण तर ते करून आले, लाल समुद्र ते पार करून आले, परमेश्वराची उपस्थिती त्यांनी बघितली, परमेश्वराची वाणी त्यांनी ऐकली, परमेश्वराचं सामर्थ्य त्यांनी बघितलं, परमेश्वराची स्वतंत्रता त्यांनी बघितली, परमेश्वराचं प्रेम त्यांनी बघितलं, तरी सुद्धा त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत. परमेश्वराविरुद्ध, परमेश्वराच्या सेवकाविरुद्ध, मोशेविरुद्ध, अहरोनविरुद्ध त्यांनी कुरकुर केली, परमेश्वराला दोष दिला आणि मग अशा स्वभावाचे लोक परमेश्वराने जंगलामध्येच मारून टाकले. ते कनानापर्यंत त्यांनी पोहोचूनच दिले नाहीत. म्हणून आज आमच्यासाठी, आमच्या कनानापर्यंत पोहोचण्यासाठी परमेश्वराने जो वेळ दिलेला आहे, पण हा जे दुःखाचे, जे क्लेशाचे, जे संकटाचे जे समय आहे, ही जी भट्टी आहे दुःखाची, यातनं जेव्हा आम्ही जात आहोत तेव्हा आम्ही आज्ञा पालन करत आहोत का, आम्ही कुरकुर करत आहोत का, परमेश्वराला दोष देत आहोत का, परमेश्वराच्या सेवकांना, परिस्थितीला, लोकांना आम्ही दोष देत आहोत का, परमेश्वर हे बघत आहे. आणि जर ज्या चुका इस्रायली लोकांनी केल्या त्या जर आम्ही नाही करू, जर त्या करणार नाही, तर प्रियांनो, मग जेव्हा येशू ख्रिस्त येईल आम्ही निडरतेने, आम्ही गर्वाने येशू ख्रिस्ताच्या समोर उभं राहू आणि येशू ख्रिस्त आम्हाला घेऊन जाईल. तर प्रियांनो, आज आम्ही येशूचा वधस्तंभ घेऊन त्याच्या मागे चालत आहो का, हा एक खूप मोठा प्रश्न आज ख्रिस्ती लोकांसाठी परमेश्वर विचारत आहे. कारण जे येशू ख्रिस्ताच्या मागे चालू इच्छितात त्यांना दररोज आपला वधस्तंभ घेऊन चालायचं आहे आणि जे चालतील तेच परमेश्वराच्या नवीन यरुशलेमेमध्ये परमेश्वराबरोबर सार्वकालिकाचं जीवन जगतील. जितके पण इस्रायली कुरकुर करत होते, आज्ञापालन करत नव्हते, व्यभिचार करत होते, आपल्याच मनाने वागत होते, ते तिथेच मेले. आज प्रियांनो, आम्ही सुद्धा तसेच आहोत. त्या इस्रायली लोकांसारखे जर वागू, कुरकुर करू, आज्ञापालन करणार नाही, परमेश्वर सांगतो तसं करणार नाही, पापामध्ये व्यस्त राहू, जगाबरोबर दोस्ती करू, तर मग तो दुसरा मृत्यू आम्हालाही गाठेल. आणि मग ख्रिस्ती म्हणून सुद्धा, म्हणून घेऊन सुद्धा, पाण्याचा बप्तिस्मा घेऊन सुद्धा, वलांडणाचा सण साजरा करून सुद्धा, गुड फ्रायडे, पुनरुत्थान संडे साजरा करून सुद्धा, ख्रिसमस साजरा करून सुद्धा, प्रभुभोज घेऊन सुद्धा, पवित्र आत्म्याचा बप्तिस्मा घेऊन सुद्धा, सगळे परमेश्वराची वचनं वाचून सुद्धा, उपवास करून सुद्धा, प्रार्थना करून सुद्धा
आम्ही येशू ख्रिस्ताच्या येण्याला तयार होऊ शकणार नाही जर आम्ही आज्ञापालन करत नाही, जर आम्ही कुरकुर करतो, आम्ही दोष देतो आणि परमेश्वराच्या मागे, येशूच्या मागे जर आपला वधस्तंभ घेऊन चालत नाही, तर प्रियांनो आमच्यासाठी तो कनान कधीच असणार नाही. तर आज हा वलंडनाचा सण आम्हाला या गोष्टी शिकून जात आहे की जर परमेश्वराने अद्भुत रीतीने इस्रायली लोकांना मिस्रातनं कनानामध्ये पोहोचवलं, पण कोण गेले आणि कोण राहिले, कसे गेले, आज आम्हाला पण शिकण्याची जरूर आहे. जर येशू ख्रिस्त तो निर्दोष कोकरा झाला आमच्यासाठी, आज त्याचं रक्त आमच्या कपाळपट्टीवर आहे, त्याचा आत्मा आमच्यामध्ये आहे, त्याची वचनं आमच्या बरोबर आहे, तर आज आम्ही त्या ते विश्वासाचं, ते पवित्रतेचं जीवन जगत आहोत की नाही, ज्याची परमेश्वराला आमच्याकडनं अपेक्षा आहे. आणि आज वलांडण सण आम्ही पण साजरा करत असू, पण आज जर प्रियानो परमेश्वर आमच्या बरोबर नाही, आम्ही परमेश्वराच्या बरोबर नाही, तर सगळं व्यर्थ आहे. तर आज पुन्हा एकदा या वचनाद्वारे आपण स्वतःला परीक्षण करूया आणि जे पण कमी गटी आहे, जे पण पाप आहेत, जे आम्ही जाणून बुजून करतो, आमचा स्वभाव आहे, त्याला आमच्यामधून काढून टाकू. येशू ख्रिस्ताच्या रक्ताने स्वतःला पवित्र करूया आणि आम्ही जो आमचा कनान आहे, नवीन यरूशलेम, नवीन आकाश, नवीन पृथ्वी, नवीन यरूशलेम, ज्याच्यामध्ये आमचा देव आमच्याबरोबर राहणार आहे, त्याची आम्ही विश्वासाने आशा करू शकतो. येशूच्या नावामध्ये आमेन.